तर मित्रांनो, आत्ताच झालेल्या आयसीएन बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या भावाने तुम्ही ठेवलेल्या विश्वासाचा मान राखून डायरेक्ट प्रो क्वालिफिकेशन घेतलाय भाई. त्यामुळे तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. जाम एन्जॉय केला अचिव्हमेंटला, जाम झाला. आता अगेन बॅक टू द रुटीन आणि आज आपण ट्राय करणार आहोत पुन्हा एकदा आपल्या रॉनी काकांचा रेड्यासारखा बॅक वर्कआउट. आज भाई मजा येणार आहे वर्कआउटला. चल भाई सुरू करूयात. रॉनी काका आलेल्या बोलतात, चल पहिले डेडलिफ्ट मार. अरे म्हणजे रॅकपुल भाई. मी म्हणलं काका पहिलेच डेडलिफ्ट मारलं तर लोअर बॅक लय भरतय, एंडला मारलं तर चालेल काय, म्हणजे बाकी वर्कआउट तगडा बनल. काका तसे चांगले आहेत. काकाने ऐकलं लगेच न सांगितलं, चल बेंटवर बारबेल रो मार. भाई आज रेडा मोकळा झाला. ग्लायकोजन स्टोरेज पण फुल भरलेत. आज प्लेटी वाढव बास. कंबर तुटली तरी चालेल पण वर्कआउटला मजा आली पाहिजे. एवढ्या दिवसांनी वर्कआउटला आल्यावर काय फिलिंग असते भाई, काय सांगू तुम्हाला. त्यात आज जाणार होतो मी रोहन भाऊकडे जेवायला. मग काय वाढव अजून एक प्लेट. आईच्या गावात सगळा रेशनच संपून येतं. थांब रॉनी काका विचारतायत मी पण येऊ का जेवायला. काय आहे भाई. मी बोललो ग बासा, 1 महिन्याचं रेशन एका दिवसानं उडवाल. काका चावताल. वाढवली एक प्लेट. आईचा खो मनातल्या मला चिव्या पण दिल्या वाटतं. पोटचे म्हटलं ना भाई, आता घंटा नेतं मी यानं जेवाला. हट्टी बार रोला काकानी कस काढलाय ना माझा भाई. मिडबॅक एवढी तगडी भरली होती, लय मजा आली मला. म्हणजे काकानी वेटचा स्पेसच भरून टाकला. मजा येते नी तुला, मार मग आता. मी पण ऐकतंय आलोय राक्षस बनून. आता टाका प्लेटी, होऊ दे पालक्या भल्या किती. आज भाई चालू वर्कआउट मध्ये एवढा तगडा पंप होता, टी शर्ट मधला समजल भाई तुम्हाला. आता बॅकच्या वर्कआउट मध्ये ट्रायसेपचा काय संबंध आहे, तरी पण भिकमागा ट्रायसेप फ्लेक्स करते बघ. काका म्हणलं आता बेल्ट कसून बांध ना त्या पॅकेटांशी मोडशील. आज काय भाई मी ऐकत नव्हतो. काका सांगतील तो वेट उडवत होतो. जिम मधलं डंबल कमी पडलं भाई. ही बघ कड बसता बसता वाचली. याच्या वेगळ्याच पालख्या झाल्या असत्या. नाही तर भाई 30 बोल 35 बोल 40 बोल जिम मध्ये डंबल कमी पडतील. प्रणव दादा काय थांबत नसतंय. मग काकांनी जोर काढायला आणलं इकडं. आता बोलते बघू दे किती जोर काढतेस. मग काय 100 किलो घेतला भाई आणि दिलं ताणून 15 रिपिटेशन. त्यानंतर 500 किलो पण उचललेला भाई. पण ती व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाली, जाऊ दे. मग सगळ्यात शेवटी आलो मी लॅट पुल डाऊन मशीनवर. आणि भाई या काय तिच्या आईला तलवार आणली. आज जिम मध्ये काहीतरी चांगलं आलंय भाई. पटकन तलवार लोड केली, कमरपट्टा टाईट केला आणि भाई या ग्रीपची फिलिंग काय सांगू तुम्हाला. जो प्रॉपर मसल हिट होतो ना भाई या अटॅचमेंटने. भाई तुम्ही बॅकचा शेप बघा एकदा, म्हणजे 1 सेकंड साठी पण असं वाटत नाही की भाई मसल माइंड कनेक्शन लूज झालं. जाऊ दे चल भाई, जाम झाली बडबड. आज पोजिंग बघ तू. बॅकची डेन्सिटी एवढी खतरनाक दिसतंय. आज शोधा तुम्ही काय दिसतंय. फुलपाखरू दिसतंय, वाटवा गोल दिसतंय, नाक दिसतंय का अजून काय दिसतंय. अख्खा जंगल घेऊन आलोय भाई. बाय द वे ज्यांनी कोणी आपल्या आयसीएन शोची व्हिडिओज बघितल्या नसतील तर भाई आपल्या बायो मध्ये जा, युट्यूब लिंक दिलेली आहे. युट्यूबवर प्रत्येक शोच्या व्हिडिओ पोस्ट आहेत. आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.